नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज इयत्ता 5वी बुद्धिमत्ता या विषयातील पान नंबर 261 वर्गीकरण या घटकांतर्गत 2.3 संख्या हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर ह्या बघा, ह्या प्रकारच्या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला 4 संख्या दिलेल्या असतात. त्यापैकी 3 संख्यामध्ये कोणत्या तरी गोष्टींमुळे काय असतं, साम्य असतं किंवा साधर्म्य सारखेपणा असतो. त्यामुळे त्यांच्यात एक गट तयार होतो आणि एक संख्या अशी असते की ती इतर त्या तिघांपेक्षा वेगळी असते आणि ती आपल्याला शोधून पर्याय क्रमांक अचूक नोंदवायचा असतो. मग संख्येवर आधारित का कोणकोणत्या याच्यामुळे एक तर त्या मूळ संख्या असतात, संयुक्त संख्या असतात, घन संख्या असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या वेगवेगळ्या संख्यांचं दृष्टिकोन लावून आपल्याला त्या पर्याय नोंदवायचा असतो. तर आता आपण पाहणार आहोत. बघा, पान नंबर 262 काढा सर्वांनी. 5वी मार्गदर्शिका पान नंबर 62. बघा, पहिला आहे आपला गटात न बसणारी संख्या पर्यायातून निवडा. तर बघा, आपल्याला थोडस मराठी फॉन्ट वेगळा येईल इथे पीडीएफ मध्ये, पण गणिताचं योग्य आहे, तुम्ही पुस्तकात पाहू शकता. मी थोडस एक्सप्लेनेशन साठी केलेलं आहे. तर बघा, गटात न बसणारी संख्या पर्यायातून निवडा. पहिला आहे बघा 343. तोपर्यंत तुम्ही पुस्तकात बघा. 343, दुसरा आहे 512, तिसरा आहे 729 आणि चौथा आहे 33. आता बघा, काय लावता येईल याला पर्यायात. वर्गसंख्या पहा, घनसंख्या पहा. पाहता क्षणी आपल्याला काय झालं पाहिजे की ती संख्या आपल्या लक्षात आली पाहिजे. बघा कशावरून. आणि आपल्याला हे गोष्टीमध्ये आपल्याला 1 ते 30 वर्गसंख्या आणि कमीत कमी 1 ते 15 किंवा 1 ते 10 पर्यंत घनसंख्या ह्या आपल्या पाठच पाहिजेत, तरच आपल्याला उत्तर येणार आहे. मग काय येईल बरं आपलं उत्तर. तर अगदी बरोबर आहे. बघा, 343, 512, 729 या काय आहेत, घनसंख्या आहेत आणि तो मात्र घनसंख्या नाही. समजले. कशाचा आहे घन सांगा बरं. 729 कशाचा आहे, 9चा आहे. 512 कशाचा आहे, 8चा आहे. आणि 343 कशाचा घन आहे, तर 7चा घन आहे. मात्र पर्याय क्रमांक 4 म्हणून गटात न बसणारी संख्या कोणती आहे, पर्याय क्रमांक 4. समजलंय सर्वांना. ओके. बघा, त्यानंतर दुसरं पाहणार आहोत. 8 गुणिले 4 अधिक 1 किती होतात सांगा बरं. 8 गुणिले 4 अधिक 1. 8 गुणिले 4 अधिक 1 किती होतात. 8 चौक 32, 32 आणि काय झाले, 33. ओके नाही. एक मिनिट. तर किती येते आपलं पाहूया, इथेच पाहूया पीडीएफ मध्ये. 8 चौक 32, 32 आणि किती झाले आपले, 33. परत आता इथे पहा. 7 5 35, -2 किती झाले, 33. ओके नाही. आता पुढे 5 6 30, 30 आणि 2 याचं उत्तर येते 32. ते 6 6 36, 36 मधनं 3 गेला सुद्धा काय होतं उत्तर, 33. ओके नाही. तर मग कोणता पर्याय जुळत नाही आहे, गटात न बसणारी संख्या कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 3. बघा, यानंतर आहे तिसरा. 8 27 64 आणि 15. बघा, ह्या सुद्धा घनसंख्या आहेत. 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64 आणि पर्याय क्रमांक 4 15 ही घनसंख्या नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे 15. पुढे आहे 27 28 41 आणि 30. बघा, पाहता क्षणी आपल्या लक्षात येते ह्या काय आहे, संयुक्त संख्या आहे. 28 देखील संयुक्त संख्या आहे, 30 देखील संयुक्त संख्या आहे. फक्त पर्याय क्रमांक 3 41 ही संयुक्त संख्या नाही, ही काय आहे, मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5वा आहे 58 61 67 आणि 71. बघा, ह्या सर्व मूळ संख्या आहेत. तर मग कशी काय होतं, सगळ्या संयुक्त होत्या आणि एक मूळ होती. इथे काय आहे, ह्या सगळ्या मूळ आहेत आणि एकमेव 58 ही संख्या आहे संयुक्त, म्हणून पर्याय क्रमांक 1 58 ही गटात न बसणारी संख्या आहे. प्रश्न 6वा आहे 24 - 4 20, 27 - 9 किती येतात सांगा बरं, 18. 25 - 7 किती येतात, 18. 30 - 12 30 - 12 सुद्धा देखील किती येतात, 18. वजाबाकी केल्यानंतर मग कोणती वजाबाकी चुकती आहे गटात न बसणारी, 24 - 4 पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7वा आहे 30 45 25 27.
तर बघा ह्या सगळ्या काय आहेत, 30, 45, 25 ह्या सर्व 5ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. एकमेव 27 ही अशी संख्या आहे की जिला 5ने भाग जात नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे 27. प्रश्न 8वा आहे 12, 8, 27 आणि 64. इथे देखील घनसंख्या आहे, 2चा घन, 3चा घन, 4चा घन. तर एकमेव 12 ही संख्या काय आहे, घनसंख्या नाही. 9वा उदाहरण आहे 79, 83, 89 आणि 77. ह्यामध्ये काय आहे, ह्या सर्व मूळ संख्या आहे आणि पर्याय क्रमांक 4 जो आहे तो काय आहे, संयुक्त संख्या आहे. प्रश्न 10वा पाहूयात आपण. 60, 62, 343 आणि 63. बघा या पर्यायामध्ये काय आहे, एकमेव 343 ही घनसंख्या आहे, बाकी घनसंख्या आहेत का, नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढे प्रश्न आहे 75 वजा 7 किती उत्तर येते सांगा बरं. 68. 80 वजा 12 किती येतात, एक मिनिट तुम्ही स्वतः वहीवर सोडवा. पहा 80 वजा 12 किती उत्तर येतं आपलं, हे देखील 68 येतं. 78 वजा 10 देखील 68 येतं आणि 80 वजा 8 किती येतं, 72 येतं. मग गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4. ओके, त्यानंतर 12वा उदाहरण आपण पाहूयात. बघा 7 गुणिले 5 अधिक 2 किती येतात, 7 5 35 आणि 2 37. 8 पंचे 40, 40 मध्ये 3 गेल्यावर देखील 37. 8 पंचे 40 आणि 4 44. 8 32, 32 आणि 5 37. मग गटात न बसणारी संख्या कोणती आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 13वा आहे बघा 35, 52, 40 आणि 15. इथे सुद्धा सर्व संख्यांना 5ने भाग जातो, एकमेव ही संख्या आहे 52 जिला 5ने भाग जात नाही. प्रश्न 14वा आहे 1, 2, 3 आणि 5. बघा ह्या सर्व काय आहेत, मूळ संख्या आहेत. 2 आहे, 3 आहे आणि 5 आहे, ह्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. पण एकमेव एक ही काय आहे, मूळ देखील नाही आणि संयुक्त देखील नाही, मग गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 15वा आहे 729, 1000, 1331 आणि 1335. बघा ही कशाचा घनमूळ आहे, नवाचा आहे. नवाचा घन 729, 10चा घन 1000, 11चा घन 1331 आणि 1335 ही संख्या मात्र कोणाची घन नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4. समजले सर्वांना, ओके इथपर्यंत. आता राहिलेले जे काय आहेत आपले 5 प्रश्न हे तुम्ही स्वतः सोडवायचे आहे. आता त्यानंतर आपण प्रकरण 3 अभ्यासणार आहोत, क्रम ओळखणे. मग क्रम ओळखण्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत संख्या मालिका. मग संख्यांची मालिका अभ्यासायची म्हणजे काय करायचंय बरं आपल्याला, तर ह्यामध्ये काय असतं, संख्या क्रमाने दिलेल्या असतात. कधी काय असतात, त्या समसंख्या असतात, कधी विषम संख्या असतात, कधी वर्ग असतो, वर्गामध्ये 1 मिळवला जातो, वर्गामध्ये 2 मिळवले जातात, वजा केले जातात. अशा पद्धतीने त्या क्रमाक्रमाने येणारे संख्या असतात आणि प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येईल ती आपल्याला शोधायची असते. ओके रेडी. चला तर आपण पान नंबर 263 वरील स्वाध्याय सोडूयात. बघा प्रश्न पहिला आहे 8, 64, 216, 512. आता मग इथे काय आहे बघा बरं, घनाची संख्या आहेत. बघा बहुतांश उदाहरणामध्ये घन वर्ग असतात आणि पाठच पाहिजे. 2चा घन 8, 4चा घन 64, मग परत 5चा सोडलाय आणि 6चा घन दिलाय. 6चा घन 216, 7 सोडलाय, 8चा घन दिलाय. मग काय करणार, 9 सोडून कशाचा घन देणार, 10चा घन. मग 10चा घन काय आहे, मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे संख्या कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 1000. सर्व मध्ये एक एक संख्या सोडली, कळायला तुम्हाला. 2चा घन दिला, 3चा नाही दिला, 4चा दिलाय, 5चा नाही दिला. ओके, नंतर दुसरं पाहूयात आपण 9, 11, 13 आणि 15. आता बघा इथे काय दिलेलं आहे, विषम संख्या दिली आहे, क्रमाने येणार आहे. 9च्या 11, 13, 15. मग 15 नंतर येणारी विषम संख्या कुठली आहे, 17. पर्याय क्रमांक 2 आहे की नाही सोपं. प्रश्न तिसरा आहे 5, 7, 11, 17. आता इथे काय दिलेलं आहे बघा, काय करायचं, प्रत्येकाचा डिफरन्स काढायचा. बघा 7 मधनं 5 गेल्यावर 2, 11 मधनं 7 गेल्यावर 4, 17 मधनं 11 गेल्यावर 6. मग अशी जी संख्या असेल तर 30 ज्यामध्ये कितीचा डिफरन्स असेल, मग आपण 17 मध्ये 8 मिळूयात.
17 मध्ये 8 मिळवलं उत्तर किती येतं आपलं 25. म्हणून नंतर येणारी संख्या कोणती आहे प्रश्नचिन्हाच्या जागी 25. कळालं. 5 मध्ये 2 मिळाल्यावर 7 येतात. 7 मध्ये 4 मिळाल्यावर प्रत्येकाच्या 2 2 2 वाढत वाढत गेलेले आहे. अशा पद्धतीने 2 4 6 आणि 8 आलेला आहे. प्रश्न चौथा पहा. पान नंबर 264. 4 9 16 25. मग आता बघा इथे सुद्धा कधी कधी बेरीज करून बघायची, गुणाकार करून पाहायचा, भागाकार करून पाहायचा. हं तर त्या दोघांचा डिफरन्स आता बघा आपण बेरीज जर केली तर 4 आणि 5 9 9 5 तर नाही जमत आहे. वजाबाकी करून पाहूया, दोन संख्यामधला डिफरन्स पाहूया. 9 मधनं 4 गेल्यावर किती राहतात 5. 16 मधनं 9 गेल्यावर किती राहतात 7. 25 मधनं 16 गेल्यावर किती राहतात 11. म्हणजे कसा क्रम आलेला आहे माहितीये का तुम्हाला 5 7. ह्या पद्धतीने आपला क्रम सुरुवातीला बघा इथे 9 या 1 मिनिट 9. 9 मधनं 4 गेल्यावर 5. 16 मधनं 9 गेल्यावर 7. 9 मधनं 4 गेले 5. 16 मधनं 9 गेल्यावर 7. 25 मधनं 16 गेल्यावर 9. आता अशी कोणती संख्या आहे की त्यांचा बघा 5 7 9 दोन दोनचा डिफरन्स आहे. मग 25 मध्ये 11 मिळून पाहू आपण किती उत्तर येतं बघूया. किती येतं 36. अगदी आलं बरोबर. पर्याय क्रमांक 3. ओके. त्यानंतर प्रश्न 5वा आहे 24 35 48 63. आता ह्याच्यात लॉजिक लावून पाहायचं काय काय आहे बघा बरं. 24 35 48 आणि 64. काहीतरी फरक आहे ते तुम्ही स्वतः शोधायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 890 831 774 719. आता ह्यांच्यामध्ये आपण सहसा आपण पहिल्यांदा डिफरन्स काढून बघूया. 890 मधनं 831 वजा केल्यावर किती येतात बघा बरं. करून पहा बघा इथे करूया. 890 वजा 831 किती उत्तर येतं 8 2 3 5. दुसरं बघूया. आता 831 मधनं 774 वजा करूयात किती येतात 12 7 5. नंतरचं पाहूयात आपण 774 मधनं 719 वजा करूयात किती येतात 1 मिनिट. तर आपण इथे उत्तर पाहूया. आपलं दिसत नाहीये. पहिली वजाबाकी केल्यानंतर आपलं उत्तर आलं होतं. उदाहरण चाललेलं आहे आपलं 6वं. ह्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर इथे उत्तर येत होतं उत्तर येत होतं आपलं 51 59. पुढे आलं होतं 57. पुढे आलं होतं 55. आता बघा कितीचा 2 2चा डिफरन्सने काय होत चाललेला आहे मागचा मागचा अंक येत चाललेला आहे. मग आता आपल्याला 719 मधून 2 गेले तर 53 येतात. मग 9 3 गेल्यानंतर किती 6. 11 मधनं 5 गेल्यावर 6 आणि इथे काय येणार आहे 666. बघा पर्याय क्रमांकामध्ये कितवा क्रमांक आहे आपला 666. पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आहे 666. इथे आपला दिसत नाहीये फाईल जरा हे झालेली आहे. एक पर्याय आपला गेलेला आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे पुस्तकात पहा. पर्याय क्रमांक 1 666. ओके. त्यानंतर आपण नंतरचा प्रश्न पाहूया 7वा 1 8 27 64. अगदी बरोबर. काय आहे 1 ची घनसंख्या 1, 2 ची घनसंख्या 8, 3 ची घनसंख्या 27, 4 ची घनसंख्या 64. मग इथे कितीची घनसंख्या येणार आहे 5ची. 5ची घनसंख्या काय आहे 125. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 8वा आहे 75 68 61 54.
आता काय येते बरं, 75, 68, 54. आता प्रत्येकामधला फरक सुद्धा आपण पाहू. 75 मधनं 68 वजा केल्यावर किती राहतात? 12, बरोबर. नंतर 68 मधनं 61 वजा केल्यावर किती राहतात? 7. काही वेळेस आपण बेरीज सुद्धा करून पाहू शकतो. 7 5 12, 6 8 14, 6 1 7, 5 4 9, असा अवलंब करत करत आपल्याला काय करायचं आहे, तर ते सोडवायचं आहे. ओके. नंतर 9वं उदाहरण आपण पाहूया. 7 15 31 63, 7 15 35 61. काय येईल बरं, वर्ग घनमूळ वगैरे? हं? तर बघा काय येणार आहे आपण पाहूया. बघा, 7 × 2 अधिक 1, 7 2 14 आणि 15. मग पुढे काय येते? 15 × 2 आणि 1 31, 15 31 दुने 62 आणि 63, मग 63 × 2 अधिक 1 किती येणार आहे? 6 22. मग काय उत्तर येतं? कळलं? दुप्पट करून त्याच्यामध्ये 1 मिळाल्यावर आपल्याला काय झालेलं आहे, ते उत्तर आलेलं आहे. 10वं उदाहरण पाहूया आपण. 3 3 9 27. बघा, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 3 3 गुणाकार करत गेलेले आहे. 9 त्रिक 27. मग आता 27 ला देखील आपल्याला काय करायचं आहे? 3 ने गुणायचं आहे. 7 त्रिक 21, 3 दुणे 6, 6 2 8. हो की नाही? तर बघा आपला पर्याय क्रमांक 4. इथे थोडेसे ऑप्शन मध्ये झाले. पुस्तकात बरोबर आहे पर्याय क्रमांक 4. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. समजले सर्वांना? ओके. त्यानंतर 11 पहा. 36 49 64 81. 36 6 चा वर्ग आहे. 49 7 चा वर्ग आहे. 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग. मग आता काय येणार आहे? 10 चा वर्ग 96. समजले सर्वांना? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कशी ओळखायची? तर सगळ्या संख्या मालिकांचा एकच लक्षात ठेवायचं आपल्याला. 1 ते 30 वर्ग संख्या पाठच पाहिजे. 1 ते 10 किंवा 15 पर्यंत तरी घनसंख्या पाठ पाहिजे. काहीही विचारलं तरी आपल्याला संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, ह्याचा फॉर्म्युला आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्याला हा प्रश्न प्रकार अगदी सोपा जातो. आता प्रश्न 3.2 आहे बघा. राहिलेले प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत आता 20 पर्यंत. 3.2 आहे आकृत्यांची मालिका. आता ह्या आकृत्यांच्या मालिकेमध्ये काय असतं बघा, या घटकातील प्रश्नामध्ये क्रमशः होत जाण्याचे बदल. पहिली आकृती वेगळी असते, मग त्याच्यात दुसऱ्यात काय बदल झालेला आहे, मग तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मग तिसरीचा बदल बघून मग चौथ्याच्या जागी काय येणार आहे ते बघून, काही काही वेळेस काय होतं, आकृतीत आतील भागांची, मग कोणांची, मग रेषांची, मग संख्यांची चिन्ह काय जाते होते, वाढत जाते किंवा कमी होत जाते. त्यावरून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आपल्याला आकृती, अचूक आकृती आपल्याला ओळखायची आहे. आता बघा पहिला प्रश्न पाहूया आपण. बघा, आता इथे आपला पहिला प्रश्न आहे बघा, इथे टी आहे नुसता, हो की नाही? मग त्याच्यानंतर एक रेष वाढली आहे, हो की नाही? दिसते का सर्वांना? सुरुवातीला नुसतं असं होतं, तर मग ही संख्या वाढली आहे, हो की नाही? नंतर मग ही वाढली आहे. बघा कशा क्रमाक्रमाने संख्या वाढ झाली, अशी वाढली, मग अशी वाढली. मग आता चौथ्या आकृतीत काय होणार आहे? अशी वाढली. मग कोणती आकृती येणार आहे बरं अशी? तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक 1 ही प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आहे. आता दुसरी बघा काय आहे. पहिल्या आकृतीमध्ये 2 भाग आहेत, नंतर काय झाले आहे, 4 भाग झालेत, नंतर काय झाले, 6 भाग झाले. मग आता इथे किती भाग होतील बरं? 8 भाग होतील. बघा बरं कुठे दिसत आकृतीमध्ये? 1 2 3 4 5 6 7 8. 8 भाग. ह्या आकृती देखील आहे, ह्या आकृतीत देखील आहे. पण गोलांची संख्या सुद्धा लक्षात ठेवायची. बघा इथे 1 गोल आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. तर आपल्याला ह्या आकृतीत किती? 4 गोल पाहिजे, हो की नाही? तर मग कुठल्या आकृतीत 4 गोल आहे? तर पर्याय क्रमांक 1. समजले सर्वांना? नंतर प्रश्न तिसरा आहे बघा. प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा, खुली. पहिल्या याच्यात 1, मग 2, मग 3, मग चौथ्या याच्यात काय येणार आहे? तर 4. पर्यायात बघायचं, आल्या 4 आकृत्या, हो की नाही? अशा पद्धतीने ह्या आपल्या आकृत्या येतात. त्यानंतर बघा आता आपल्याला चौकोन दिलेला आहे, चौकोनात गोल रोटेशन झालेलं आहे. मग कसं रोटेशन झालेलं आहे ते सुद्धा आपण लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे. बघा सुरुवातीला कोणत्या कोपऱ्यात आहे? इथे आहे. मग दुसऱ्या वेळेस कुठे आलेली आहे? इथे आलेली आहे. मग तिसऱ्या वेळेस कुठे आलेली आहे? इथे आल्यानंतर मग चौथ्या आकृतीत ती कुठे जाणार बरं? अगदी बरोबर अपोजिट साईडला जाणार आहे की नाही? एक. तर कोणता पर्याय क्रमांक येणार आहे? तर पर्याय क्रमांक 2. समजले कशा पद्धतीने? ओके. नंतर प्रश्न 5 चौकोन दिलेला आहे, त्यात टिपके दिलेले आहेत. पहिल्या ह्याच्यात 1, दुसऱ्या ह्याच्यात 2, तिसऱ्या ह्याच्यात 3, मग चौथ्या ह्याच्यात किती येणार आहेत? ऑब्विसली 4. कुठे 4 आहेत बरं? अगदी बरोबर पर्याय क्रमांक 3 मध्ये.
प्रश्न 6वा आहे बघा, बाण दिलेले आहेत आपल्याला, त्यांचं सुद्धा रोटेशन दिलेलं आहे. सुरुवातीला काय दिलेलं आहे, वर दिलेलं आहे. मग नंतर कुठे दिलेलं आहे, ह्या दिशेने दिलेलं आहे. नंतर कुठे दिलेलं आहे, ह्या दिशेने दिलेलं आहे. मग तिसरे कुठे येणार, ह्या बाजूने येणार. म्हणून कोणती आकृती, पर्याय क्रमांक 4. बघा प्रश्न त्यानंतरचा आहे आपला 7वा. त्रिकोण दिलेला आहे, एक रेष, नंतर 2 रेषा, नंतर 3 रेषा. रेषा वाढत वाढत चालल्यात की नाही, इथे 1, मग इथे 2, मग इथे 3, मग इथे किती येणार, 4 येणार. 4 रेषाचा पर्याय बघून घ्या बरं, शोधा बरं. पर्याय क्रमांक 4, 4 मध्ये 4 रेषा आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 8वा प्रश्न आहे बघा, त्रिकोण दिलेले, त्रिकोणाचं सुद्धा रोटेशन झालेलं आहे. डायरेक्ट रोटेशन अर्ध्या अर्ध्याने होत, असं झाल्यानंतर असं झाले, असं झाल्यानंतर मग कोणती आकृती येणार आहे, रोटेशन बघा, तर कोणतं येणार आहे, पर्याय क्रमांक 3. ह्याची विरुद्ध बाजू काय झाली, ही आली. ह्याची विरुद्ध बाजू कोणती येणार आहे, तर ही येणार आहे. प्रश्न 9वा बघा, कोण दिलाय आहे, कोण, त्रिकोण, चौकोन, मग 5च्या याच्यात काय येणार आहे बघा, बाजू किती आहे तिथे 2, इथे किती आल्यात 1, 2 आणि 3, इथे किती आल्यात 4, 1 ने वाढत गेली 4 वाढल्या. मग 5 बाजू असलेली आकृती कोणती आहे बघा बरं, हिला 6 आहेत, हिला 4 आहेत, हिला 4 मध्ये. मग इथे ही जी आकृती आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10वा आहे बघा, व त्रिकोण आहे, मग चौकोन आहे, मग गोल. ओके नाही, मग उलट झालं, गोल गोल वर गेला, मग त्रिकोण 2 नंबरला आला, चौकोन खाली आला. मग परत काय झालं, चौकोन वर आला, गोल मध्ये गेला त्रिकोण. मग आता परत जे वरच आहे ते सगळ्यात खाली जाणार, हो की नाही. मग कोणता येतोय आपला पर्याय क्रमांक, जो खाली असतो तो वर जाणार. मग सगळ्यात वर कोण येणार आहे, त्रिकोण येणार, हो की नाही. मग कोणता आहे आपला पर्याय क्रमांक 1, पहिला त्रिकोण येणार, जो वर असतो तो पहिला काय येणार आहे, त्रिकोण. मग नंतर काय येणार आहे, 2 नंबरला कोण आहे, आयत. मग काय आहे, गोल. म्हणून पर्याय क्रमांक 1 ही आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. समजलं सर्वांना. आता बघा पुन्हा पाहूया आपण 3.3 चिन्हांची मालिका. आता ह्यामध्ये सुद्धा आकृतीप्रमाणेच दिलेलं असतं चिन्ह, फक्त तिथे आकृतीच्या जागी काय असतात, चिन्ह असतात. मग आपल्याला त्या चिन्हाचं लक्षपूर्वक आकलन करायचं असतं, पाहायचं असतं काय त्यामध्ये बदल झाला. मग त्या अनुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आपल्याला ते चिन्ह पाहायचं असतं. काही वेळेस काय होतं, चिन्ह क्रमशः वाढत वाढत जातात, काही वेळेस क्रमशः घटित होत असतात. तर त्या दृष्टीने आपल्याला ते चिन्ह लक्षात घेऊन करायचं असतं. आता बघा, पण डायरेक्ट स्वाध्याय सोडायला घेऊया. प्रश्न पहिला, खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल ते पर्यायातून निवडायचं. बघा, त्रिकोण 2 स्टार, मग 2 स्टार 1 त्रिकोण. मग काय झालेलं आहे, हे त्रिकोण मध्ये मध्ये आलाय, दोन्ही बाजूला काय झालंय, स्टार आहे. मग कोणती आकृती येणार आहे, चिन्हामध्ये काय बदल झालाय, आले लक्षामध्ये, तर कोणतं येणार आहे आता, मग पुन्हा रिपिटेशन होणार, हो की नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर, पहिला त्रिकोण मग 2 स्टार. प्रश्न दुसरा आहे, या चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे बळ. आता इथे बघा, काही काही वेळेस बघा सेमच आहे, इथे तर काही फरकच नाही. काही वेळेस न कळत असेल तर आपल्याला काय करायचं असतं, त्या चिन्हांना नंबर द्यायचे असतात, 1 2 3, मग ते आपल्याला कळून जातं. आता इथे सेमच आहे, 1 2 3, बघा चौकोन गोल त्रिकोण, चौकोन गोल त्रिकोण. मग इथे पण काय येणार आहे, चौकोन, चौकोनच्या नंतर काय आहे, हे, आणि त्रिकोण, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल. मग आता आपल्याला इथे दिलेलं आहे बघा, आता इथे स्पष्ट दिसत नाहीये, तुम्ही पुस्तकातच पहा. आता मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर काढून देते. बघा काय आहे, पान आहे, त्यानंतर याला आता आपण काय करूयात, 1 2 3 असे क्रमांक दिले, सेम तसाच आहे. मग सांगा बरं, 2 नंबरला आपण क्रमांक दिलेला कोणता येणार आहे, तर हे येणार आहे. कळलं, हे प्रश्न दुसरा झालेला आपला. प्रश्न तिसऱ्यामध्ये सुरुवातीला नंबर टाका सर्वांनी. प्रश्न तिसऱ्यामध्ये पान आहे त्याला 1, चौकोनाला 2, मग नंतर त्याला पण 2च येतात. पुढे काय झालेलं आहे, ही एक आकृती आलेली आहे पानाची, मग 2, मग पुन्हा 1 2 2 असा नंबर टाकला. मग अशा ठिकाणी पाहायचं, एकच चित्र आणि नंतरचे 2 सारखे. पर्यायामध्ये कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये तसं आहे की पहिली एकच आकृती आहे, बाकीच्या 2 सेम दिलेल्या आहेत. ओके. त्यानंतर प्रश्न चौथा आहे बघा,
आता इथे बघा, आपल्याला इथे पुस्तकात नाहीये, इथे सुरुवातीला 2 दिलेले आहेत, नंतर किती दिलेले आहेत, इथे 2, मग नंतर किती दिलेले आहेत, 3, नंतर किती दिलेले आहेत, 4, 1 2 3 4, मग नंतर त्याला किती येणार, एक संख्या वाढतच जाणार, 1 2 3 4 5, मग कुठे 5 आकडा येतोय बघा बरं, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. ओके. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, अधिक वजा वजा, मग नंतर वजा गुणिले गुणिले. इथे पण सुद्धा काय झालेलं आहे, रिपिटेशन झालेलं आहे बघा. आपण इथे नंबर दिला, अधिकचं एकच चिन्ह आलेले आहे, नंतरचे 2 2 आलेले आहेत, इथे सुद्धा 1 आलेला आहे, नंतर 2 2, इथे सुद्धा 1 आलेला आहे, नंतर 2 2, मग चौथी आकृती सुद्धा काय येणार आहे, 1 चिन्ह आणि 2 2, मग कुठे झाले असं बघा बरं, दोन्ही सारखे झालेले आहेत. अगदी बरोबर, पहिला क्रमांक इथे काय झालेला आहे, 1 हे आलेले आहे, 2दा बरोबरची चिन्ह आलेली आहे. समजले चिन्हांची मालिका सर्वांना. नंतर बघा 3.4, चुकीचं पद ओळखणे. आता चुकीचे पद ओळखण्यामध्ये काय आहे, तर आपल्याला ह्यामध्ये संख्यांचा क्रम गट दिला जातो आणि त्यातला काय झाला जातो, चुकीचं पद, जी चुकीची संख्या असते ती ओळखायची असते, बाकीच्या सगळ्या सारख्याच असतात, एक चुकीची असते ती आपल्याला ओळखायची असते. आता आपण पाहूया स्वाध्याय, पाहूया पहिला 99 97 95 93 92, मग काय झालेलं आहे बघा बरं, विषम संख्या आलेल्या आहेत, पण कशा झालेल्या आहेत, त्या चढत्या क्रमाने नाही, ते उतरत्या क्रमाने आलेल्या आहेत. 99 97 95 93, मग 93 नंतर आपल्याला काय पाहिजे होतं, 91 पाहिजे होतं, पण इथे काय आलंय 92, म्हणून चुकीचं पद कोणतं आहे, तर 92. पुढे आहे 94 96 98 95, आता इथे मात्र समसंख्या आहेत, पण त्या कशा आहेत, चढत्या क्रमाने, 94 96 98, मग इथे यायला पाहिजे होती आपली 100, त्याच्या जागी काय दिली आहे 95, म्हणून चुकीचं पद कोणतं आहे, पर्याय क्रमांक 2. आता तिसरं आहे बघा, 4 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिक 12, 12 ने किती झाले 13, 5 त्रिक 15, 15 वजा 2 13, मग 7 7 आणि 5 12, 12 ने 13, 13 1 13, आणि ते 20 वजा 25 मध्ये उत्तर किती येतं 15, म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे आपलं, हे पर्याय क्रमांक 4 गुणिले 5 वजा, कारण सगळ्यांचे क्रिया केल्यानंतर उत्तर 13च येतं, पण एक ह्या संख्येत असं आहे की तिचं उत्तर 15 येतं. प्रश्न 4था आहे 2 4 8 16 36, आता बघा इथे गुणाकार आहे, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 36, हा अशा पद्धतीने दिलेला आहे. मग कोणती संख्या येईल बरं, 16 दुणे 36 येतं का, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे, आपलं उत्तर किती येतं, 16 दुणे 32 येतं, हो की नाही, म्हणून गटात न बसणारं पद आहे 36. प्रश्न 5वा आहे 7 14 11 आणि 13, अगदी 7 11 13 ह्या काय आहेत, मूळ संख्या आहेत, आणि एकमेव 14 ही संख्या काय आहे, तर संयुक्त आहे, हो की नाही. प्रश्न 6वा आहे 12 23 25 22, 12 23 25 आणि 22, आता इथे काय झालेलं आहे, ही संयुक्त आहे, ही संयुक्त आहे, ही संयुक्त आहे, एकमेव 23 ही संख्या काय आहे, मूळ, म्हणून ती गटात बसत नाही, पर्याय क्रमांक 1. 83 85 87 80, आता इथे 83 85 87 88 याच्यामध्ये काय आहे बरं, आता बघा मूळ संख्यांचा लागू होत नाही, तर मग आपण दोघांचं काय करूया, बेरीज करून बघूया, 8 3 11, 8 5 13 15, अगदी बरोबर, 2 2 काय झालेली आहे, बेरीज वाढत गेली, 11 2 13, 13 2 15, 15 2 17, म्हणजे 87 मध्ये जर आपण 17 मिळालं तर आपलं उत्तर किती आलं असतं, 104 पाहिजे होतं, पण इथे काय आलंय 80 आलंय, म्हणून 80 ही संख्या त्यात बसत नाही. प्रश्न 8वा आहे 7 12 19 27 39, आता इथे काय झालेलं आहे, फक्त ही घन संख्या आहे 27, बाकीच्या घन संख्या नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे 27. प्रश्न 9वा आहे 9 14 21 31, इथे काय आहे बरं, ही संयुक्त आहे, ही संयुक्त आहे, ही संयुक्त आहे, 31 ही मूळ संख्या आहे, गटात न बसणारी संख्या आहे 31. प्रश्न 10वा आहे 8 27 124 64, 8 ही घनसंख्या आहे 2 ची, ही 3 ची घनसंख्या आहे, 4 ची घनसंख्या आहे, 124 ही एकमेव घनसंख्या नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे 124. प्रश्न 11वा आहे 520 737 1000 1000, इथे पण तसंच आहे, काय झाले, इथे वर फक्त सगळ्या घनसंख्या एक नव्हत्या, आता इथे काय दिले, एक घनसंख्या आहे, बाकीच्या घनसंख्या
नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4, 1000. समजले सर्वांना? ओके. आता बघा, आपण इथे थांबूया. आज आपण प्रकरण दुसरे, संख्यांचं वर्गीकरण हा घटक अभ्यासला. क्रम ओळखणं, त्यामध्ये संख्यांची मालिका पाहिली, आकृत्यांची मालिका पाहिली, चिन्हांची मालिका देखील पाहिली, आणि 3.4 चुकीचं पद कसं ओळखायचं याचा देखील आज आपण अभ्यास केलेला आहे. ओके, समजले सर्वांना? धन्यवाद.